श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कही भेट शिबा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपण दशक 13 समास 2 सारासार निरूपण हा विषय बघणार आहोत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न किंवा आपण सगळेच याच्यावर चिंतन करू शकतो की मला एक सांगा किंवा विचार करा की आपण जे ह्या दृश्य जगामध्ये जगतो हे जगत असताना मनुष्य सगळ्यात मोठी चूक कोणती करतो? म्हणजे ही चूक म्हणजे पाप किंवा अपराध किंवा अज्ञान असं नाही बरं का. तर जी गोष्ट नाशिवंत आहे तिला शाश्वत समजणं आणि जी शाश्वत आहे तिला विसरणं ही सगळ्यात मोठी चूक आपण या दृश्य जगात जगत असताना करत असतो. आपल्याला हाच तर विषय समजून घ्यायचा आहे ना. म्हणजे बघा, जन्माला आल्यापासनं मनुष्य सुख, समाधान आणि सुरक्षित जीवन याचा सतत शोध घेत असतो. आपला हाच तर शोध असतो. मग कधी आपण हे सुख पैशामध्ये शोधतो, तर कधी मान सन्मानामध्ये शोधतो, कधी नातेसंबंधामध्ये शोधत असतो. बरेच वेळेला पद, प्रतिष्ठा यामध्ये पण आपण आपलं सुख शोधत असतो. ज्याची जशी वृत्ती तसा त्याचा शोध चाललेला असतो. पण विचार करा, इतकं सगळं प्राप्त होऊन पण त्याचं मन पूर्ण समाधानी होतं का? तर आपल्या अनुभवाने उत्तर आपण काय देऊ? नाही, असंच येतं ना. याचं कारण काय? तर मुळातच आपण जो आनंदाचा शोध घेतोय तोच चुकीच्या ठिकाणी घेतो. हा सगळा जो शोध आहे तो नाशिवंत गोष्टीमध्ये चालू आहे आणि त्यामुळे या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाहीत, उलट ते आपल्यापासून लांबच जातात. म्हणजे एक उदाहरण जर आपण बघायचं झालं तर उदाहरणातनं आपण समजून घ्या. बघा, वाळवंटामध्ये अनेकदा समोर पाणी आहे असं वाटतं, पण बरेचदा प्रत्यक्षामध्ये खरं तर तो भासच असतो. बरेचदा आपल्याला रस्त्यावर सुद्धा असं दिसतं पाणी आहे असं वाटतं, पण तिथे प्रत्यक्षात काहीच नसतं. वाळवंटामध्ये जेव्हा एखादं हरीण तहानेने व्याकुळ होतं आणि ते त्या मृगजळाच्या मागे धावतं आणि त्याच्या मागे धावून धावून तो आपलं प्राण गमावतो. त्याला काहीच मिळत नाही कारण प्रत्यक्षात तिथे काहीच नाहीये ना. बघा, आपली अवस्था फारशी वेगळी नाही. आपणही आयुष्यभर सुख, समाधान, स्थैर्य याचाच शोध घेतो. पण या सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत. पण ह्या सगळ्या ज्या नष्ट होणाऱ्या आहेत, ह्याचं आपल्याला माहिती आहे, पण त्याचं भान जगताना राहत नाही. आणि त्यामुळे मिळालेल्या सुखामध्ये आपल्याला आनंद मिळत नाही. टिकतच नाही ना ते. त्या हरणासारखंच आपण त्या भ्रमात जगत असतो. आणि समर्थांनी मानवाचा हा जो भ्रम आहे, त्याचं नेमकं विश्लेषण या समासामध्ये केलेलं आहे. विवेक वैराग्य निरूपणाचा गाभा असणारा हा समास समर्थ आपल्याला या जगात सार काय आणि असार काय हे नेमकेपणाने या समासातनं आपल्याला शोधायला सांगतात. आणि कारण हेच की मनुष्याच्या दुःखाचं मूळ आसाराला सार समजण्यात आहे. ही गोष्ट लक्षात, ह्या समासात आपण हेच चिंतन करणार आहोत. कारण हे जे आसार आहे, जे नष्ट होणारे, त्यात सार शोधण्याची आपली जी महत्वाची चूक होतीये, त्यामुळेच या दुःखांच्या लाटांवर आपण सारखे स्वार होतोय.
आणि म्हणून सार आसाराची योग्य पारख करायला समर्थ आपल्याला या समासामध्ये शिकवतात. कारण ही जी योग्य पारख आहे ती अध्यात्म मार्गातली अतिशय महत्वाची पायरी आहे. या विषयाचं अतिशय सुंदर निरूपण समर्थ या समासात करतात. मुळात ना हा समास बघण्यासारखा आहे. वाचताना काही शब्द आपल्याला परिचित नाहीत, आपण त्याचं चिंतन करत नाही किंवा आपल्या बोलण्यात हे शब्द येत नाहीत. त्यामुळे आपल्याला हा विषय थोडा जड वाटतो. पण छोट्या-छोट्या उदाहरणातनं आपण हा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता आपण याच्या आधीचा जो समास बघितला, तो आत्मानात्मविवेक. या समासामध्ये समर्थ आत्मा आणि अनात्मा हा भेद स्पष्ट करतात आणि साधकाला आत्मस्वरूपाची दिशा दाखवतात. तर आता या समासात याच्या पुढची पायरी आहे. म्हणजे सार आणि असार याचा अगदी सूक्ष्म विवेक समर्थ या ठिकाणी स्पष्ट करतात. या सारासार विवेकामुळे साधकाला खरं आणि खोटं, नित्य आणि अनित्य यातला नेमका फरक त्याच्या लक्षात यायला लागतो. आणि यामुळे त्याच्यामध्ये जी आसक्ती असते, ह्या दृश्य जगाविषयीची त्याची जी आसक्ती आहे, हा दोष कमी होतो. आणि त्यामुळे काय होतं? आसार गोष्टीवरचं त्याचं असणारं जे प्रेम आहे, ते कमी होत जातं. आणि त्याची वाटचाल आत्मनिवेदन भक्तीच्या दिशेने होते. हाच प्रवास याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. आसाराविषयीची आसक्ती दुःखाचं कारण आहे, याचं आपल्याला भान येतं. म्हणजे ते येणं यामध्ये अपेक्षित आहे. जे उत्पन्न होतं, बदलतं, नष्ट होतं ते आसार आणि शाश्वत, अविनाशी आणि त्रिकाल बाधित आहे, तेच सार हा या समासाचा मूलभूत सिद्धांत आहे. त्यामुळे सतत हे शब्द आपल्या कानावर आता पडणार आहेत. सतत जेव्हा काही वाक्यांचे, शब्दांचे आघात मनावर होतात, तेव्हा ते लक्षात राहतात, स्मरणात राहतात. त्यामुळे ह्या दृश्य जगात जगत असताना वारंवार हे शब्द आपल्याला आठवत राहून आपल्यामध्ये परिवर्तन घडावं, हा यामागचा उद्देश आहे. म्हणजे ह्या दृश्य जगात राहून दृष्टिकोन बदलणं महत्वाचं आहे. कारण हा दृष्टिकोन बदलला, की नाश पावणाऱ्या गोष्टीवरचं आपण जे अवलंबून राहतो ना, हे अवलंबून राहणं कमी होतं. मनातला सगळा संदेह, सगळ्या शंका संपतात आणि आत्मस्वरूपाचा शोध चालू होतो, जो नरदेह प्राप्त झाल्यानंतर आवश्यक आहे. आसाराला सार मानण्याचा आपला जो भ्रम आहे, तो अगदी लहानपणापासून पाहायला मिळतो. आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय? लहानपणी आपण बहुतेकांनी भातुकली खेळलेली आहे. आसाराला सार समजणं यासाठी अगदी समर्पक उदाहरण म्हणजे ही भातुकली आहे. आहे का नाही सांगा? म्हणजे बघा छोट्या मुली खेळ मांडतात. त्या खेळामध्ये घर असतं, भांडी-कुंडी असतात, बाहुल्या असतात. त्या स्वयंपाक पण करतात. अगदी सगळं असतं त्यामध्ये आणि तेच त्यांचं संपूर्ण आयुष्य असतं. त्या खेळताना त्यामध्ये इतक्या रमतात, की तेच त्यांना आपलं आयुष्य असं वाटायला लागतं. आपलं पण असंच आहे काहीसं. बरोबर आहे ना? देह, धन, मान, पद, नातेवाईक संबंध, विषय सुख या भातुकलीमध्ये आपण इतके रममाण होतो, की त्यातच अडकून पडतो. आणि तेच अंतिम सत्य आहे, असंच आपल्याला वाटायला लागतं. नेमका हाच भ्रम तर आपल्याला सोडायचा आहे. या उदाहरणातनं एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? ते म्हणजे भातुकली खेळायची आहे. पण तीच अंतिम सत्य आहे, हा भ्रम सोडायचा आहे. म्हणजे प्रपंच करायचा आहे, पण त्यात गुंतायचं नाही. अवघड समीकरण आहे. कारण हे समोर आम्हाला सगळं इतकं दिसतंय छान-छान. चांगलं आहे, वाईट आहे, सगळं आहे. पण तरी काहीतरी चांगलं मिळत राहील ह्या मागे आम्ही धावत राहतो आणि त्यातच अडकून पडतो. नेमकं आम्हाला त्यात गुंतायचं नाही असं समर्थ सांगतात. प्रपंचच अंतिम सत्य आहे, हा भ्रम सोडायचा आहे आणि हाच सारासार विवेक आहे.
पण हा विचार अचानक समोर येत नाही. तर आता या समासातल्या तिसऱ्या ओवीमध्ये समर्थ स्वतःच मागच्या समासाची आपल्याला आठवण करून देतात. मागा आत्मानात्म विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला, आत्मा जाणता लागला, मुळीचा मूळ तंतू श्रीराम. मागच्या समासात समर्थांनी विवेकाच्या आधाराने आत्मानात्म विचार मांडला. अनात्माचा त्याग करून आत्मस्वरूपाची ओळख करून घेणं हा पहिल्या समासाचा हेतू होता, हे आपण पाहिलं. आता या समासात सांगताना अनात्मा बाजूला केला की आत्म्याचा शोध सुरू होतो. आणि हे स्पष्ट करताना समर्थांनी मुळीचा मूळ तंतू हा अतिशय अर्थगर्भ शब्द वापरलाय बरं का. म्हणजे जसं संपूर्ण वस्त्राचा आधार एक धागा असतो, तसंच संपूर्ण विश्वाचा आधार आत्मतत्व आहे. आत्मा जाणता लागला, मुळीचा मूळतंतू. या ठिकाणी मूळतंतू म्हणजे सर्व अस्तित्वाला जोडून ठेवणारा मूलाधार, अस्तित्वाचा गाभा हा व्यापक अर्थ या ठिकाणी आहे. आत्मानात्म विवेक झाल्यावर साधक दृश्य जगात अडकत नाही. जोपर्यंत तो या दृश्य जगात अडकतो, तोपर्यंत तो मूळ चैतन्यापासून दूर राहतो. पण आत्मानात्म विवेकानंतर त्याला या सगळ्याच्या मागे असणारं मूळ चैतन्य दिसू लागतं आणि आपल्याला पण ते जाणवायला हवं. त्याला या सगळ्या अस्तित्वाच्या मागे असणाऱ्या मूळ तंतूचा शोध लागतो. समर्थांनी शब्द पण असे योजलेत ना, की आपल्याला तो जे समजावून सांगतात ते पटकन समजलंच पाहिजे. म्हणजे हा मूळतंतूचा विचार करताना अ, एखादी मण्याची माळ बघितली, तर ती एकमेकात गुंफलेली असते आणि ते सुंदर मणी किंवा आपल्याला मोती आपल्याला जास्त आकर्षित करतो. तर ते जे मोती आहेत आपल्याला आकर्षक वाटतात, पण हे सगळ्याला जोडून ठेवणारा, या सगळ्या मण्यांना एकत्र धरून ठेवणारा असा एक धागा त्यामध्ये असतो. तो धागा आपल्याला दिसत नाही. तसंच आत्मतत्व आहे. संपूर्ण सृष्टीचा मुळीचा मूळतंतू असं हे आत्मतत्व आहे. किती सुंदर शब्दयोजना आहे. खूप छान-छान शब्द या समासात आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांनी हा अवघड विषय खूप अतिशय इतका छान पद्धतीने उलगडलाय ना, म्हणजे आता हे आत्मानात्म विवेक, सारासार विवेक इतके शब्द अवघड वाटतात. पण हा सगळा जो क्रम आहे, हा आत्मानात्म विवेक झाला, नित्यानित्य विवेक झाला, सारासार विवेक झाला. हा सगळा क्रम समर्थ अचूक शब्दामध्ये आपल्यासमोर मांडतात. आता थोडासा जास्त विस्तार करून आपण ह्या समासाकडे बघूया. खूप प्रत्येक ओवीचा आपल्याला काही सविस्तर अर्थ बघता येत नाही. पण तरीही त्यातल्या त्यात ज्या ओव्या आहेत, त्याचा आपण आढावा घ्यायचा प्रयत्न करू. समर्थ पहिल्या 4 ओव्यांमधनं सार-असार याची ओळख करून देतात. म्हणजे समासाची सुरुवातच खूप छान ओवीनी केली आहे. ऐका सारा सार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार, कोण असार, विवेके ओळखावा श्रीराम. जग दिसतंय, व्यवहार चालू आहेत. समोर दिसतंय ते सगळंच खरं वाटतंय. आणि ते तर खोटं सांगतायत. मग खरं काय? खोटं काय? ओळखायचं कसं? तर समर्थ सांगतात, विवेकाने ओळखा. विवेकाचं महत्त्व आपण जाणून घेतोय. आधीच्या काही समासांमध्ये याच्यावर समर्थांनी महत्त्व दिलेलं आहे. हा विवेक अतिशय महत्त्वाचा आहे. आता या ओवीतला जो जगडंबर हा शब्द आहे, अर्थपूर्ण आहे. जगडंबर म्हणजे काय? वस्तूंची, माणसांची गर्दी असा होतो का? तर तसा नाहीये. तर सत्य झाकून टाकणारा नाशिवंत अनुभवाचा पसारा. हे देह, प्रपंच, मानपान, धन, नातेसंबंध, जे सुख-दुःख ज्याला आपण महत्त्व देतो, यश आणि अपयश या सगळ्या गोष्टी म्हणजे हा सगळा पसारा आहे. आणि या पसाऱ्यामध्ये
मनुष्य इतका अडकतो की त्याला शाश्वत आत्मतत्व दिसत नाही. शाश्वताचा विसर पाडणारा हा जो पसारा आहे, त्याला समर्थांनी जगडंबर असं म्हटलंय. आणि या जगडंबराचं वैशिष्ट्य काय? तर ते सतत बदलतं. जे आज आहे ते उद्या असेलच असं नाही. म्हणून समर्थ साधकाला या दृश्य पसारातनं सार काय आणि असार काय याचा विवेक करायला सांगतात. खूप महत्वाचं आहे. या जगदंबराच्या पलीकडे जाऊन जे अविनाशी, त्रिकालाबाधित असं जे सत्य आहे, त्याचा शोध घेणं हेच या ओवीचं मर्म आहे. पण हे सार आणि असार शोधायचं कसं? आपल्यासमोर हा प्रश्न आहे. पण समर्थ सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतात. पुढे समर्थांनी काय सांगितलं? दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल. सांगतायत ना समर्थ पुढे. समर्थांनी सार आणि असार ठरवण्याचा एकच निकष दिलाय आणि तो म्हणजे जे बदलतं ते असार. मग काय काय बदलतं? किंवा नष्ट काय काय होतं? मग पहिलं म्हणजे हा देह नष्ट होतो. तो बदलतो. विचार बदलतात. नाती, परिस्थिती, काळ सगळं बदलतं. अगदी आपले अनुभव देखील बदलतात. खरंच अनुभव पण बदलतात. म्हणजे बघा, लहानपणी ज्या खेळातनं आपल्याला आनंद मिळायचा, त्यातून आता आनंद मिळतो का? किंवा यापूर्वी जेव्हा आपण अपयशी झालेलो आहोत, असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात घडले असतील, तेव्हा काय आपली अवस्था होते? तेव्हा आपल्याला वाटतं सगळं संपलं. आता जगण्यात काही अर्थ नाही. पण आपण जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा तोच प्रसंग माझ्या आयुष्याला एक नवीन वळण देणारा, माझ्या जीवनाला नवी दिशा देणारा असा असतो. हे जाणवतं आपल्याला. म्हणजे अनुभव पण तेच राहत नाहीत. तर काळानुसार त्याचा अर्थ, त्याची तीव्रता, परिणाम बदलत जातात. आणि म्हणूनच अनुभव पण असार आहेत. ते येतात, काही काळ मनावर ठसा उमटवतात आणि नंतर ते विरून जातात. पण या सगळ्या अनुभवांचा साक्षी असणारं जे चैतन्य आहे, ते बदलत नाही. तेच शाश्वत, तेच सार आहे. इथे अजून एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते आणि ती म्हणजे आसार आहे म्हणजे ते निरुपयोगी आहे असं आपल्याला वाटू शकतं. पण त्याचा अर्थ असा नाहीये. तर आसार म्हणजे जे कायम टिकत नाही ते आसार आणि याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे ते निरुपयोगी नाही, तर अनित्य आहे. व्यवहारापुरता त्याचा उपयोग आहे. पण त्यात शाश्वत समाधान नाही. इथे आपण या नित्य टिकणाऱ्या आनंदाचा आणि समाधानाचा शोध घेतोय. त्यामुळे त्याचा इथे विचार करणं गरजेचं आहे. जे कधीही बदलत नाही, ते आत्मतत्व किंवा परब्रह्म आहे, हे समजून घेता आलं पाहिजे. नाहीतर इतकं समर्थ आपल्याला हे तत्वज्ञान सोप्पं करून सांगतायत, पण हे समजलं नाही, तर सगळे हे शब्द वाया आहेत. विचार केला तर सृष्टीचा क्रम खरोखर अजब आहे. जे जन्माला येतं, ते मृत्यूकडे घेऊन जात असतं. म्हणजे बघा बालपण झालं, तारुण्य आणि शेवटी वार्धक्य. वार्धक्य जे मृत्यूमध्ये विलीन होतं. ऋतू बदलतात, दिवस-रात्र बदलतात. या अखंड परिवर्तनालाच तर सृष्टीचा धर्म म्हणतात ना. पण या सगळ्या बदलांच्या पाठीमागे एक तत्व जे आहे, जे कधीही उत्पन्न होत नाही, त्यामध्ये काही बदल होत नाही, असं हे आत्मस्वरूप. आता हे शब्द आपल्याला जड जातात, तर आपण एक उदाहरणच बघूया ना. मागे आपण बघितलं होतं तेच. आकाशाचं उदाहरण परत बघता येईल. आकाशात किती बदल होतात सांगा बरं? ढग येतात, पाऊस येतो, विजा चमकतात. याशिवाय सुंदर असं इंद्रधनुष्य पण तिथे उमटतं. कितीतरी बदल होतात. पण आकाश? आकाश बदलतं का? या सगळ्या घडामोडीमध्ये ते आहे तसंच राहतं. आता हे उदाहरण बघितलं, तर परब्रह्म आकाशासारखं वाटेल. म्हणजे आकाश म्हणजेच परब्रह्म आहे, असं वाटू शकतं. पण तसं नाही. पाहता जैसे गगन, गगनाहूनही ते सघन. हं? समर्थांनी गोंधळ लगेच स्पष्ट केलेला आहे.
परब्रह्म म्हणजे आकाश नाही, तर ते त्याही पेक्षा विशाल आहे, अगदी दाट आहे. तिन्ही त्रिकाळ ते अतूट, आढळ आणि अचल असंच आहे, कधीच नष्ट होत नाही. म्हणून तर समर्थ म्हणतात ना, जे असतची असेल तेची सार. इथे असतची शब्दाचा अर्थ जे सदैव असतेच, जे त्रिकाला बाधित आहे ते असतची असतच. बरेच जण असतची हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असत्य असा लावतात आणि हा शब्दाचा गोंधळ नसावा म्हणून हे स्पष्टीकरण दिलं. समर्थ या ठिकाणी नाशिवंतातनं शाश्वताचा शोध घ्यायला शिकवतात. दिसेल ते नासेल हा या ओवीचा शेवट नाही किंवा ते अंतिम सत्य नाही, तर जे असतची असेल तेची सार या सत्यापर्यंत पोचवण्याचा मार्ग आहे. 5 ते 7 क्रमांकाच्या ओव्या जर बघितल्या तर समर्थ यामध्ये नित्यानित्य विवेकाचा अतिशय सूक्ष्म विचार मांडतात. समर्थ आपल्याला आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक समजून सांगतायत. तसं पाहिलं तर हे तीनही विवेक वेगळे वेगळे वाटतात, पण खरं तर ते एकाच सत्याच्या 3 पायऱ्या आहेत. हे समजून घेताना आपण सोनं आणि दागिने याचं उदाहरण बघूया बरं का. समजा आपल्यासमोर वेगळे वेगळे सोन्याचे दागिने ठेवलेत. अंगठी वेगळी, हार वेगळा, असं प्रत्येक दागिन्याचं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला दिसतं. पण जरा विचार केला की लक्षात येतं, या सगळ्यासाठी एकच धातू वापरलाय. सगळे सोन्याचे दागिने आहेत. आता इथे आत्मानात्म विचार कसा करायचा? तर अंगठीचा आकार घेतलेला दागिना आणि मूळ धातू सोनं यातला भेद समजणं. दिसणारी वस्तू सत्य नाही, तर त्यामागचं सत्य दुसरंच म्हणजे सोनं आहे हे ओळखणं. म्हणजे इथे दागिना आणि सोनं यातला फरक समजला. आता सारासार विवेक म्हणजे अंगठीचा आकार बदलू शकतो. म्हणजे त्याचा हार होऊ शकतो, बांगड्या होऊ शकतात, अजून बरेच काही दागिने त्याचे बनू शकतात. पण सोनं तसंच राहणार आहे, हे लक्षात येतं. म्हणून आकार आसार आणि सोनं सार आहे हे लक्षात घ्यायचं. आकार आसार आहे कारण तो बदलतोय आणि सोनं टिकणारं आहे. इथं सोनं हे सर्वसामान्य माणसाला प्रिय आहे. म्हणून उदाहरणादाखल घेतले, लक्षात ठेवा. हे उदाहरण आहे. सोनं सार हे वाक्य डोक्यात ठेवू नका. नाहीतर पुन्हा एकदा शाश्वत आनंदाला आपण मुकू शकतो. आता याच उदाहरणातनं नित्यानित्य विवेक समजून घेऊया. जेव्हा एखादा दागिना वितळून त्याचा दुसरा दागिना बनवला जातो, हे सगळ्या आपल्या अनुभवातल्याच गोष्टी आहेत. तेव्हा काय होतं? तर दागिना वितळतो, पण त्यातलं सोनं नष्ट होतं का? तर सोनं नष्ट होत नाही. त्याचा दुसरा दागिना बनवला जातो. म्हणजे बदल रूपात झाला. बांगडी, अंगठी, हार ही सगळी रूपं आहेत. या रूपांमध्ये बदल झाला. पण स्वरूपात बदल झाला का? स्वरूपात बदल झाला नाही. सोनं तसंच राहिलं, धातू तसाच राहिला. म्हणून रूप असार आहे आणि स्वरूप सार आहे. नित्यानित्य विवेकात बदलणाऱ्या दागिन्यांपेक्षा सोनंच खरं आहे याची खात्री पटते. आता सोन्याच्या आणि दागिन्यांच्या उदाहरणाने किंवा त्याच्यामध्ये जर मन अडकत असेल, तर अजून एक उदाहरण पाहूया, जे वेदांतामध्ये पण वारंवार वापरलं जातं आणि ते उदाहरण म्हणजे लाट आणि पाणी. समुद्रामध्ये असंख्य लाटा उठतात. यातली प्रत्येक लाट आपल्याला वेगळी दिसते. जरी ती वेगळी दिसली, तरी सुद्धा तिचं स्वतंत्र अस्तित्व नसतं. बरोबर ना? ती मुळात पाणीच असते ना. लाट नाहीशी झाली तरी पाणी नष्ट होतं का? पाणी आहे तसंच राहतं. यातली लाट हे रूप आहे आणि पाणी हे तिचं खरं स्वरूप आहे. दिसणाऱ्या लाटेपलीकडे तिचं पाणी रूप ओळखणं म्हणजे आत्मानात्म विवेक. लाट येते म्हणजे निर्माण होते ना, निर्माण झाली ना ती आणि जाते, नष्ट होते. पण पाणी मात्र कायम राहतं. म्हणून लाट असार आणि पाणी हे सार आहे,
हे आपल्याला लक्षात येतं. लाटेला जन्म आणि लय, पाण्याला जन्म मृत्यू नाही. ते तसंच राहतं. पाण्याचं अस्तित्व अखंड असतं. समर्थ म्हणतात तसंच, जे असतची असेल तेची सार, लाट नाश पावते, पण पाणी सदैव तसंच राहतं. तसंच आपलंय. आपण ह्या देहाभोवती जे फिरत राहतो, पण आपला हा देह, मन, भावना सगळं बदलत राहतं. पण या सगळ्याचा आधार असलेलं आत्मतत्व पाण्यासारखं नित्य, शाश्वत असतं. आणि म्हणूनच समर्थांनी काय म्हटलंय? "नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडला." आपण जी उदाहरणं बघितली, त्यातनं एक लक्षात आलं, की समर्थ पहिल्यांदा आत्मा आणि अनात्मा यातला भेद सांगतात. नंतर सार आणि आसार याची पारख करून देतात आणि शेवटी नित्य आणि अनित्य याचा विवेक दृढ करतात. म्हणजे ओळख, पारख आणि दृढ निश्चय हा या दशकाचा गाभा आहे, असं म्हणायला हरकत नाही. समर्थांनी पुढे जाऊन काय म्हटलंय? हेत म्हणजे तो चंचल, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारांचे चंचळ, होऊन जाते श्रीराम. हेत, हेतू हा अशाश्वत असतो आणि निर्गुण स्वरूप हे शाश्वत असतं. जे येतं आणि जातं ते अशाश्वत आहे. हे केव्हा समजतं? तर सारासार विचार केल्याने समजतं, असं समर्थांनी या ओवीमध्ये सांगितलंय. आता या ठिकाणी हेत म्हणजे मनाची सतत काहीतरी हवं असण्याची अशी जी प्रवृत्ती आहे. सर्वसाधारण माणसाचं असंच असतं ना, आज एक इच्छा पूर्ण झाली, की उद्या दुसरी इच्छा मनात निर्माण होते. अनेक इच्छा त्याच्या मनामध्ये सतत निर्माण होत असतात. त्यामुळे काय होतं म्हणजे त्या एखाद्या लाटांप्रमाणेच इच्छा येत असतात. पण त्यांनी काय होतं, मन कधीच स्थिर होत नाही. या सततच्या धावपळीलाच समर्थ चंचळ असं म्हणतात. पण जेव्हा सारासार विवेक होतो, तेव्हा मनाला हे कळतं, की नाशिवंत गोष्टीमध्ये कायमचं समाधान नाही. आणि या जाणीवेनंतर मनाची सगळी धावपळ कमी होते. आणि हे मन जे आहे धावणारं, ते निश्चळ ब्रह्माकडे वळतं. थोडक्यात सतत काहीतरी मिळवण्याची धडपड म्हणजे हेत. आणि या धावपळीचं कारण समजणं आणि मनाला सत्याकडे वळवणं म्हणजे सारासार विवेक. आत्मानात्म विवेक आणि सारासार विवेक यामुळे साधकाला आत्माच नित्य आहे याची खात्री पटते. पण हे शब्द कळणं पुरेसं नाही. तर ते अनुभवात उतरणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच साधकाची जी वृत्ती आहे, ती विषय सुख जे आहे, त्याच्यापासनं परावृत्त होणं गरजेचं आहे. तो ह्या सगळ्या अभ्यासाला लागतो ना, तेव्हा विषय सुखापासनं तो परावृत्त होतो आणि त्याची वृत्ती परब्रह्माकडे वळते. हीच अंतिम साधनेची दिशा आहे. जसा विवेक दृढ होत जातो, तशी मनाची चंचलता कमी होते. म्हणून विवेक महत्वाचा. ही चंचलता कमी होते आणि निश्चल ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतो तो साधक. केवढा मोठा बदल होतो पहा. म्हणजे पूर्वी मनाची ओढ कुठे होती? तर विषयांसाठी होती. आता तीच ओढ परब्रह्माच्या अनुभूतीसाठी उरते. हाच निवृत्ती रूप हेत. म्हणजे हेत नाहीसा होत नाही, पण त्याची दिशा बदललेली असते. आणि पुढे अंतिम अनुभूतीत तो सूक्ष्म हेतही विलीन होऊन जातो. आता समर्थांच्या वाङ्मयाचा जर विचार केला, तर यामध्ये चंचळ आणि निश्चळ हे शब्द वारंवार येतात. कारण त्यांच्या मते अध्यात्म म्हणजे चंचळाचा द्वेष करणं नाही, तर चंचलत्व ओळखणं हे महत्वाचं आहे. आणि फक्त ओळखायचंच नाहीये. तर या नाशिवंत गोष्टीमध्ये तादात्म्य न ठेवता जे निश्चळ आहे, त्या आत्मस्वरूपात वृत्ती स्थिर व्हायला हवी. वृत्ती खूप महत्वाची आहे हां. म्हणजे आपल्याला ह्या जगामध्ये जगत असताना आपली वृत्ती कशी आहे,
याचाही अभ्यास करणं महत्वाचं आहे. माझी वृत्ती विषय सुखात रमणारी आहे का? एवढं सगळं तत्वज्ञान जाणून घेतलं तरी मला विषयच जवळचे वाटतायत का? तरी मला माझा प्रपंचच जवळचा वाटतो का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझी वृत्ती जर सतत अस्थिर होत असेल, तर मला ती शांत करण्याचे मार्ग समर्थ या ठिकाणी सांगतायत. आणि ह्या आत्मस्वरूपामध्ये जेव्हा माझी वृत्ती स्थिर होते, तेव्हा जी शांतता, जे समाधान मिळतं, ते आपल्याला प्राप्त व्हावं याच्यासाठी हा गहन विषय समर्थ आपल्याला समजून सांगतात. कारण या दृश्य जगामध्ये जगत असताना जे बदलणार आहे, ते बदलणारच आहे. आणि त्याच्यासाठी तू त्यात गुंतू नकोस. हे महत्वाचं समर्थ सांगतात. जो शब्द आम्ही म्हणजे कानामागे टाकतो. आम्हाला हे समासाचा अभ्यास करत असताना गुंतू नको हे सांगितलेलं कळतं. पण प्रत्यक्ष प्रसंगात आमच्याकडनं तसं घडतंय का? प्रत्यक्षात प्रसंग जेव्हा येतो, त्यावेळेला माझं गुंतणं जे आहे, ते तसंच चालू आहे का? विचार करायला पाहिजे. चंचल वृत्तीचं निश्चळात रूपांतर होणं ही खरी साधना आहे आणि ती साधना मला समर्थ या ठिकाणी शिकवतायत. पण ही साधना इथेच पूर्ण होत नाही. तर ह्या आत्मस्वरूपाचा बोध प्रत्यक्ष जीवनात उतरायला हवा. आणि समर्थ ह्याच्यासाठीच सांगतायत, की मी जे तुला हे सगळं सांगतोय, ते तुझ्या जीवनात उतरू दे. ते तुझ्या वागण्यामध्ये दिसू दे. म्हणजे विवेकातनं प्राप्त झालेलं जे हे ज्ञान आहे, ते आचरणात आलं. भगवंताशी अखंड अनुसंधान जोडलं गेलं, तरच ते ज्ञान उपासनेचं रूप धारण करतं. आणि ज्ञान आणि उपासना यामध्ये मग भेद राहत नाही. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय? ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पहाना, उपासने करिता जना, जगदोद्धारा श्रीराम. बघा इथे पहिल्यांदा म्हणजे आपण जेव्हा ज्ञान आणि उपासना हे शब्द जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला ते वेगळे वेगळे वाटतात. म्हणजे सर्वसाधारणपणे ज्ञान म्हणजे काय? तर सत्याचा बोध. जे अंतिम सत्य आहे, त्याचा बोध होणं म्हणजे ज्ञान. आणि उपासना म्हणजे भक्ती. असा आपला समज असतो. पण वास्तविक हे दोन्ही वेगळे नाहीच आहेत. तर या साधनेच्या 2 अवस्था आहेत. आता ज्ञान म्हणजे सत्याची ओळख आणि उपासना म्हणजे त्या सत्याशी अखंड अनुसंधान हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. ज्ञान हे विवेकाने सुरू होतं आणि उपासनेत परिपूर्ण होतं. म्हणजे कसं? मी कोण? परमेश्वर कोण? जगाचं खरं स्वरूप काय? विवेकाच्या आधाराने या सगळ्याचा बोध होणं हे झालं ज्ञान. पण हेच ज्ञान जेव्हा अंतःकरणात उतरतं, जीवनात प्रगट होतं आणि त्याच्याशी अखंड अनुसंधान साधलं जातं, तेव्हा त्याचं उपासनेत रूपांतर होतं. थोडक्यात ज्ञानाची परिपक्व अवस्था म्हणजे उपासना असं म्हणायला हरकत नाही. आपण उपासना हा विषय खूप वरवरचा असा घेतलेला आहे. त्यामुळे आपला ज्ञान आणि उपासना हे आम्ही वेगळे-वेगळे काढतोय. एका साध्या उदाहरणातनं समजून घेऊया. लहान मुलाला आई सांगते बघा, "गॅसच्या जवळ येऊ नको बरं का. इथे सगळं गरम आहे. तुला चटका बसेल." आता आईच्या शब्दातनं त्याला ज्ञान झालं, की गॅसच्या जवळ गेलं की चटका बसतो आणि तो चटका बसला तर आपल्याला त्रास होतो. आपण मुलांना सांगतो ना, "इथे येऊ नको हां, तुला बाऊ होईल." तो जो बाऊ आहे ना, तो आपल्याला समजणं गरजेचं असतं. म्हणजे हाच चटका जेव्हा त्याला अनुभवायला मिळतो ना, तेव्हा त्या मिळालेल्या ज्ञानाचं ते अनुभव बनतं. आणि तो अनुभव मिळाल्यानंतर परत आपण आगीच्या जवळ जात नाही. तसंच आहे. भगवंत सर्वत्र आहे हे शब्द ऐकणं, वाचणं हे झालं ज्ञान. पण आम्हाला हे वाक्य पाठ आहे. प्रत्यक्ष जगताना सगळीकडे आम्हाला भगवंत दिसतो का? सगळीकडे आम्हाला भगवंत जाणवतो का? म्हणजे अ, अगदी मगाशी जो उल्लेख झाला नातेसंबंध, हे नातेसंबंध जपताना देखील आमच्या मनामध्ये
हा माझा, हा त्याचा, हा आपला, हा परका, हे भेदभाव मनामध्ये येतात. त्यावरनच एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की भगवंत सर्वत्र आहे याची मला जाणीव होत नाही. दुसऱ्याच्या विषयी माझ्या मनामध्ये करुणा दाटून येत नाही, याचाच अर्थ मला त्याच्याबद्दल प्रेम नाही. म्हणजे मला भगवंत सगळीकडे दिसत नाही. पुढच्याला मदत करावी ही भावना माझ्यामध्ये येत नाही. मला भगवंत कुठेच दिसत नाही. प्रेमभाव हा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी आमचा कमी जास्त प्रमाणात असतो. म्हणजे माझी मुलं आणि इतरांची जी आहेत ते अगदी आपल्या भाषेत बोलायचं तर कार्टी आहे ना. म्हणजे आमचे विचार किती संकुचित आहेत बघा. त्यामुळे आम्हाला भगवंत सगळीकडे दिसतो का, जाणवतो का, हा अभ्यासाचा विषय आहे. आणि जेव्हा आम्हाला तो प्रत्येक जीवात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक अनुभवात जाणवायला लागतो आणि त्याच वृत्तीतनं त्याच्या अनुसंधानामध्ये मन अखंड रमायला लागतं, अगदी सहजपणे. म्हणजे त्यामध्ये भाव असतो, आव नसतो, इतकी सहजता त्यामध्ये येते. म्हणजे त्याच्याशी प्रेमाचं नातं जोडलं जाणं, ही झाली उपासना. आणि हे प्रेमाचं नातं जोडलं जाण्यासाठी जी उपासना आम्हाला करायची आहे ना, ती हीच की मला सगळीकडे भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. आणि ते दर्शन होणं हा माझ्या साधनेचा एक भाग आहे. बघा, जेव्हा मला सगळीकडे भगवंत दिसायला लागेल, तेव्हा आपोआपच माझ्या वृत्तींमध्ये बदल होत राहतील. माझ्या विचारांमध्ये व्यापकता येईल. पण ती येण्यासाठी मला माझी दृष्टी बदलणं गरजेचं आहे. मला माझी वृत्ती बदलणं गरजेचं आहे. छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आपलं आणि परकं हे आपण करत असतो. इतकंच काय, देवाची पूजा करताना देवघरातल्या त्या मूर्ती वेगळ्या आहेत आणि मी वेगळी आहे, हाच भाव आपल्यामध्ये आहे. आम्ही धातूच्या मूर्तींची पूजा करतो, पण त्यामध्ये तो आणि मी एकच आहोत, हे आमच्या लक्षात येतं का? हे आम्हाला जाणवतं का? हे महत्वाचं आहे. आम्हाला ते जाणवत नाही. आम्ही ती पूजा करतो आणि तिथनं बाजूला होतो आणि ह्या दृश्य जगामध्ये आम्ही परत एकरूप होऊन जातो. जिथे एकरूप व्हायला हवं, तिथे आम्ही वेगळे राहतो आणि जिथे एकरूप होऊ नये असं सांगतायत समर्थ, तिथे आम्ही समरस होऊन जातो. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात, की केवळ शब्द ज्ञान करून घेऊ नका. बघा, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जगणं एक गोष्ट आहे आणि जाणीवेतनं जगणं ही दुसरी गोष्ट आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. जे ज्ञान अहंकार वितळवतं, भगवंताशी अनुसंधान जोडतं आणि जीवन भक्तिमय बनवतं, तेच खरं ज्ञान आणि तीच खरी उपासना आहे. ज्ञान दिशा दाखवतं, तर उपासना त्या दिशेनी अखंड चालत राहण्याची शक्ती देतं. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पहाना. ज्ञान आणि उपासना दोन्ही परस्पर पूरक पैलू आहेत. उपासनेशिवाय ज्ञान कोरडं ठरू शकतं आणि ज्ञानाशिवाय उपासना कर्मकांड बनण्याची शक्यता असते. लक्षात घ्या. जेव्हा ज्ञान नसेल ना, तेव्हा उपासना ही कर्मकांडात बदलते आणि जर मी कर्मकांडांना महत्त्व देत असेन, तर मला ज्ञान झालं नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे उपासना आणि ज्ञान हे एकमेकांच्या हातात हात घालून जातात. म्हणून समर्थ या ठिकाणी दोघांचं ऐक्य आपल्याला सांगतात. आणि समर्थांनी पुढे या ज्ञानाचं विज्ञान होतं असं म्हटलंय. इथे ज्ञान आणि विज्ञान यातला सूक्ष्म फरक समर्थांनी स्पष्ट केलाय. ज्ञान म्हणजे शास्त्र, गुरु आणि विवेक यांच्या सहाय्याने सत्याची झालेली ओळख. आणि विज्ञान म्हणजे काय? तर त्याच सत्याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे विज्ञान. ज्ञान अनुभवात उतरलं की त्याचं विज्ञान होतं. आणि ज्ञानाचं विज्ञान झालं की म्हणजे नीट संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. ज्ञानाचं विज्ञान झालं
की चंचळपणा निवळतो. आणि तोच तर आपल्याला घालवायचा आहे ना. पण साधकाच्या मार्गात अजूनही एक मोठा अडथळा उरतो, तो म्हणजे संदेह. प्रत्येक मुद्दे, प्रत्येक विचार समर्थांनी असा स्पष्ट करून सांगितलेला आहे. जोपर्यंत मनात शंका आहे, तोपर्यंत निश्चय दृढ होत नाही. हे आपल्यालाही माहिती आहे. अजिबात निश्चय दृढ होत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्याला परब्रह्म स्वरूप जे आहे, ब्रह्मानुभव जो आहे, तो आपल्याला येत नाही. कारण संदेह उरला, याचाच अर्थ काय? तो अजूनही दृश्याचं जे मृगजळ आहे, त्यामध्ये रमलेला आहे. त्यामुळे तो सतत निश्चळापासून दूर होतो. म्हणूनच समर्थ पुढे म्हणतात ना, की संदेहाचं निरसन करून आपलं जे परब्रह्म आहे, परब्रह्माचं सर्वव्यापी, अविनाशी आणि निर्विकार स्वरूप जे आहे, ते समर्थांनी पुढे स्पष्ट केलंय. आणि त्याचबरोबर त्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले जे संत आहेत, ते संत कसे असतात, हे पण समर्थांनी आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. समर्थांच्या दृष्टीने संतांची ओळख त्यांच्या वेशाने, त्यांच्या विद्वत्तेने किंवा चमत्काराने होत नाही. तर तो निर्विकल्प ब्रह्मस्वरूपात स्थिर आहे का, यावर होते. म्हणजे ही महत्वाची अवस्था आहे. संतांची व्याख्या सांगून समर्थांनी आत्मनिवेदनाचं खरं स्वरूप त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे बघा, समर्थ आता आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत घेऊन आलेले आहेत. या भक्तीचं अतिशय महत्व आहे. आणि त्याचं वर्णन समर्थांनी यामध्ये केलेलं आहे. समर्थांनी यापूर्वी ओव्या घेतल्या, त्याच्यामध्ये संग त्यागे विण काही परब्रह्म होणार नाही, अशी एक ओवी या आधी घेतलेली आहे समर्थांनी. आता हा संग म्हणजे काय? तर फक्त व्यक्तीचा संग नाहीये हा, तर देहाभिमान, विषयासक्ती, अहंकार या सगळ्याचा संग त्याग यामध्ये अपेक्षित आहे. कारण एक वेळ बाह्य संग सोडणं शक्य आहे, पण मनातली आसक्ती सोडणं कठीण आहे. आणि म्हणून समर्थ अंतरंग त्यागाकडे लक्ष वेधतात. आणि ज्या वेळेला ज्या मायेमध्ये आम्ही अडकलोय, ज्या मायेमध्ये आम्ही आसक्त आहोत, त्या मायेचा संबंध निवळतो, तेव्हाच निश्चळ परब्रह्माचं दर्शन होतं. संगत्या, सारासार विवेक आणि आत्मचिंतन यामधनं साधकाची अंतःकरण शुद्धी होत जाते. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातला संगत्याग हा अगदी लाल रेघेने अंडरलाईन करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. संगत्याग, देहाचा संग, कुठल्या गोष्टींचा आपण बघितला आणि तरच आमच्या अंतःकरण शुद्ध होणार आहे. आणि ह्या गोष्टी केल्यानं तर जे नामस्मरण आहे ना, ते आमच्याकडनं अखंड घडणार आहे. आणि त्या नामस्मरणामधनं देखील आमचं अंतःकरण शुद्ध होत जाणार आहे. देहबुद्धी क्षीण होऊन जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख दृढ व्हायला लागते, तेव्हा उपनिषदामधली जी महावाक्य आहेत ना, त्याचा उलगडा व्हायला लागतो. म्हणजे सोहम म्हणजे तोच मी आहे आणि तत्वमसी म्हणजे तेच तू आहेस. ही महावाक्य जीव आणि ब्रह्म यातल्या ऐक्याचा बोध आपल्याला करून देतात. ही महावाक्य जी आहेत ना, ती साधकाला त्याच्या विसरलेल्या स्वरूपाचं स्मरण करून देतात. आपण नुसतं परीक्षांमध्ये उत्तरं देतो, महावाक्य कुठली, त्याचे अर्थ काय. पण आपण जे स्वरूप विसरलोय ना, त्या विसरलेल्या स्वरूपाचं हे महावाक्य आपल्याला स्मरण करून देत असतात. महावाक्यांचा खरा अर्थ अनुभवात उतरला, की साधकाच्या अंतःकरणामध्ये मी, माझं हा जो देहाभिमान असतो, तो विरघळायला लागतो. इथे समर्थ आत्मनिवेदन भक्ती सांगतात. यामध्ये पूर्ण समर्पण अपेक्षित आहे. पण जोपर्यंत मीपणा आहे, तोपर्यंत पूर्णपणे समर्पण घडत नाही. त्याच आत्मनिवेदनातनं पुढे तद्रूपतेची अवस्था प्राप्त होते. साधक आणि परमात्मा यातला भेद जो आहे, तो नाहीसा होतो.
मी आणि तो हे द्वैत संपून जातं. म्हणजे देवघरात आपण आपल्यापुरतं बघूया, की देवघरामधली जी धातूची मूर्ती आहे ती वेगळी आणि मी वेगळा. हे जे द्वैत आहे हे सगळं संपून जातं. आणि म्हणूनच समर्थ काय म्हणतात? जाणता जाणता जाणीव जाते, आपुली वृत्ती तद्रूप होते. साधकाचं चित्त ब्रह्मस्वरूपाशी इतकं एकरूप होतं, की मी जाणतो ही स्वतंत्र जाणीवच शिल्लक राहत नाही. म्हणजे इथपर्यंत आपल्याला पोचायचंय. हीच तद्रूपतेची अवस्था आहे. ही तद्रूपता मला साधली पाहिजे. समर्थांनी इथे सद्रूप, चिद्रूप, तद्रूप हे शब्द नेमकेपणाने वापरलेत. सद्रूप म्हणजे काय? शाश्वत. तद्रूप म्हणजे सर्वांना चेतना देणारं हे आत्मस्वरूप आणि तद्रूप परब्रह्माशी पूर्ण एकरूप होणं. ही जी शेवटची ओवी आहे ना, त्याचं चिंतन घडणं गरजेचं आहे. आणि ते घडलं घडलं तर हा समाज जास्त आपल्याला उलगडत जातो. हा जर संपूर्ण आपण समाज बघितला, त्याचा थोडक्यात आपल्याला जर बघायचं झालं, तर सारासार निरूपण हा समाज केवळ विवेक शिकवणारा समाज नाही, तर आसाराच्या मोहातनं मुक्त होऊन आत्मस्वरूपाची अनुभूती आणि परब्रह्माशी ऐक्य प्राप्त करण्याचा संपूर्ण साधना मार्ग यामध्ये सांगितलाय. आसाराच्या मोहातनं मुक्त होणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे मृगजळ आहे ना, दृश्य जगाचं जे मृगजळ आहे, त्या मृगजळाच्या मागे ऊर फाटेस्तोवर आम्ही धावत राहू. पण तसे धावत राहिला तर त्या हरणाप्रमाणे कधीच तुम्हाला त्या पाण्याचा लाभ होणार नाही. कधीच तिथल्या आनंदाचा लाभ होणार नाही. फक्त ऊर फाटेस्तोवर आपण धावत राहू आणि आपलं आयुष्य संपून जाईल. पण जे प्राप्त करायचं ते आपल्याला प्राप्त होणार नाही. त्यामुळे जे आपण आसाराशी जे तद्रूप झालेलो आहोत, ते साराशी तद्रूप होणं हेच आपलं अंतिम फल आहे. सुरुवातीला सार आणि आसार याचा विवेक शिकवणारे समर्थ शेवटी साराशी तद्रूप होण्यापर्यंत साधकाला घेऊन जातात. समर्थांबरोबर आपल्याला हा आध्यात्मिक प्रवास घडलाय. यातले शब्द पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलाय. पण शेवटी अनुभूती, ती अनुभूती प्रत्येकाने आपापल्याच प्रयत्नातनं घ्यायची आहे. त्यासाठी अखंड प्रयत्न करायचेत, अखंड अनुसंधान साधायचे आणि या दृश्य जगात जगायचंय, व्यवहार करायचा आहे, पण त्याच्यामध्ये गुंतायचं नाहीये, हे सूत्र मला प्रत्येक क्षणाला लक्षात ठेवायचंय. म्हणजे ह्याच विचारांचं चिंतन करत आमचा प्रत्येक विचार हा त्याच विचारांमध्ये गुंतलेला असावा, ही समर्थांना अपेक्षा आहे. कारण ते जे चिंतन करतो तेच आपण कृतीत आणतो ना. त्यामुळे हे जेव्हा मी चिंतन करेन, तेव्हाच ते माझ्याकडनं घडणार आहे. तेव्हाच ती तद्रूपता माझ्याकडनं घडणार आहे. चिंतन करूया. इथेच थोडी विश्रांती घेऊया. इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.